नमस्कार. माझे मराठीतील अतिशय आवडते नाटककार वसंत कानेटकरांचं एक नाटक आहे, अश्रूची झाली फुले. प्रभाकर पणशीकर यांच्या संचामध्ये ते नाटक पाहण्याचा मला बालगंधर्व योग आला होता. असा मी भाग्यवान आहे. अतिशय देखणा प्रयोग तो. प्रभाकर पणशीकरांनी आणि जीव ओतून त्या नाटकामध्ये जी विद्यानंदाची भूमिका केलेली आहे ती केवळ बघण्यासारखी भूमिका होती. आज मी तुम्हाला प्राचार्य विद्यानंद यांना आरोपी म्हणून खोट्या आरोपामध्ये अडकवल्यानंतर धर्माप्पाच्या कंपनीने, धर्माप्पा हे संचालक कॉलेजचे आणि गावगुंडही, त्या लोकांनी प्राचार्य विद्यानंदावरती खोटे आरोप करून त्यांना अडकवलं गेलं असतं त्यांच्या श्याम या विद्यार्थ्याला मदतीस घेऊन. आणि आता जो संवाद मी म्हणतोय तो विद्यानंद प्राचार्य आणि त्यांची पत्नी सुमित्रा यांच्यामधला तो संवाद आहे. अतिशय आवडता माझा संवाद आहे तो. आशा करतो आपल्यालाही वाचल्यानंतर आनंद मिळेल. कशा पद्धतीने तो संवाद प्रभाकर पणशीकरांनी स्टेजवर मांडलेला आहे हे सगळं डोळ्यासमोर आधी येत आहे. तर मी आपल्याला वाचून दाखवतो. विद्यानंद म्हणतायत, वेडी आहेस सुमित्रा, वेडी आहेस. त्रिखंडात मला कुठेही घेऊन गेलीस, मग तरी माणसे तीच, पाणी तेच, सूर्य तोच, माती तीच, बीज तेच, वृक्ष तेच. या मातीतच कीड माजली आहे, या पाण्यातच विषार पोचला आहे, या सूर्याच्या मस्तकावर साक्षात मृत्यूनं आपला सर्वनाशाचा मुकुट रोवला आहे. जा जा, परत जा सुमित्रा. मूठभर माती भाजून धरतीची कीड मरत नाही आणि ओंजळभर पाणी उकळून महासागर शुद्ध होत नाही. अखेर ओंजळ पाण्यात गुदमरून मरणार आहे सगळे दुनियातले विद्यानंद आणि विषारी मातीत फोपणार आहे धर्माप्पा. जा जा, माणसाने घडवलेल्या दुनियेच्या हा अजब न्याय कोणी बदलू शकणार नाही. जा जा, तू आली तशीच परत जा, विद्यानंदाला विसरून परत जा. अतिशय सुंदर लेखणीत उतरलेला हे संवाद आहेत. एक संवाद आहेत त्यांचे. अतिशय अलंकारित भाषेत अति सहज लिहिलेले गेलेले वसंत कानेटकरांचे हे अतिशय सुंदर संवाद नाटकातले अश्रूची झाली फुले ऐकण्यासारखं आणि पाहण्यासारखं नाटक आहे. मला तुमच्यासमोर सादर करण्याचा योग आला हे संवाद. धन्यवाद.